हॅलो एव्हरीवन, कसे आहात? चला, आज आपण बघणार आहे फिजिक्सचा सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर, तो म्हणजे सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर हा चॅप्टर मॉडर्न फिजिक्समध्ये येतो. मॉडर्न फिजिक्समध्ये आज सेमीकंडक्टर सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर मानला जातो. आणि सेमीकंडक्टरमधून कुठून क्वेश्चन येतात, सेमीकंडक्टरमध्ये काय विचारलं जातंय, सीईटीवर काय विचारलं जातं, नीटवर काय विचारलं जातं आणि जेडब्ल्यूवर काय विचारलं जातं ते आपण बघणार आहे. तर जनरली नीटमध्ये एव्हरी इयर 2 ते 3 क्वेश्चन तर फिक्स असतात, जे की सेमीकंडक्टरमधून असतात. सीईटी मध्ये 5 क्वेश्चन्स जनरली विचारले जातात सेमी कंडक्टर्सवर. आणि त्यामुळे आज आपल्याला बघायचं जेडब्ल्यू मध्ये पण सेम रेशो आहे 2 ते 3 क्वेश्चनचा. तर त्याच्यामध्ये फक्त थोडंफार सिलेबसचा कमी जास्त पण आहे, पण जवळपास सिलेबस हाच असतो. आज आपण बघायचे काय काय विचारलं जातं नीटच्या दृष्टीने, सीईटीच्या दृष्टीने. आज आपण बघणार आहे की सेमी कंडक्टर्स मध्ये काय विचारलं जातं, कोणत्या टॉपिकवर भर दिला जातो आणि आपल्याला ते टॉपिक आज कव्हर करायचे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेमीकंडक्टर्स म्हणजे काय. सेमीकंडक्टर्स म्हणजे आज आपण जे बघितलं की जे काही रिमोट आहे, आपले मोबाईल आहेत, ते कशावर चालतात. ऑल इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स हा आर मेड अप ऑफ सेमीकंडक्टर. सगळे इलेक्ट्रॉनिक्स आयटम जे असतात ते सेमीकंडक्टर्सचे बनवलेले असतात. सेमीकंडक्टर्स मध्ये काय असतं, तर सेमीकंडक्टर्स मध्ये सर्किट्स असतात. सेमीकंडक्टर्स मध्ये काय असतात, सर्किट्स असतात. सर्किट्स मध्ये गेट्स असतात. अशी ती साखळी असते. तर इन वर्ल्ड पूर्ण जगामध्ये सेमीकंडक्टर्स कुठं बनतात, तर तैवान म्हणून एक जागा आहे जी की चायनामध्ये आहे. तर त्या तैवानमध्ये पूर्ण जगाचे सेमीकंडक्टर्स तिथं बनले जातात. आता हल्ली इंडियामध्ये सुद्धा एक ढोलेरा सिटी आहे जी की गुजरातमध्ये आहे. तिथं पण आता प्लांट्स चालू झालेत इंडियामध्ये सेमीकंडक्टर्स बनवायचे. तर आता तेच सेमीकंडक्टर्स आज आपल्याला फिजिक्समध्ये शिकायला आहेत की सेमीकंडक्टर्स काय आहे, त्याचा उपयोग काय, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, त्याचे कशा पद्धतीने वर्क करतंय, त्याचे डायोड मध्ये काय कसं वर्क करतंय, पुन्हा लॉजिक गेट्स कसे असतात ते आज आपण बघणार आहे. आणि हाच सिलेबस तुम्हाला नीट आणि जेडब्ल्यू आणि सीईटी मध्ये आहे. तर चला तर मग बघूया. आता नीटच्या दृष्टीने बघायचं झालं, सीईटीच्या दृष्टीने बघायचं झालं, तर नीटच्या दृष्टीने, सीईटीच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक कुठून यायला लागलेत, क्वेश्चन कुठून यायला लागलेत ते आज आपल्याला बघायचे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेमीकंडक्टर्स मध्ये पीएन जंक्शन डायोड आहे. ह्याच्यामध्ये जेनर डायोड असतात. तर पीएन जंक्शन डायोड मधून नीटमध्ये, नीटच्या बेसवर आपण बघूया. तर नीटमध्ये 2017, 2018, 19, 21, 23 मध्ये क्वेश्चन विचारले गेलेत. आणि त्याच्यानंतर येते लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्स मध्ये सेम पद्धतीचे विचारले जातात. आता ट्रान्झिस्टर आहे. ट्रान्झिस्टर नीटमध्ये हा चॅप्टर सिलेबस मधून टॉपिक काढून टाकलेला आहे. नीटमध्ये हा टॉपिक नाहीये, पण ट्रान्झिस्टर तेवढाच महत्वाचा आहे. ट्रान्झिस्टर मध्ये पण जेडब्ल्यू आणि सीईटी साठी ट्रान्झिस्टर तेवढेच महत्वाचे आहेत. एवढा ह्याच्यामध्ये विचारलं जातं. एलईडी जर बघितलं, 2019 मध्ये एलईडी वर क्वेश्चन आला होता. आणि इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक वर जर बघितलं 2023 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्वाचे सेमीकंडक्टर्स मधून इथून क्वेश्चन येतात. तर सगळ्यात महत्वाचं बघायला झालं तर पीएन जंक्शन डायोड आणि लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्सवर आपण सगळ्यात जास्त आता फोकस करणार आहे. लॉजिक गेट्स कशा पद्धतीचे असतात, त्याच्यानंतर पीएन जंक्शन डायोड काय, हाफ वेव्ह रेक्टिफायर्स काय, फुल वेव्ह रेक्टिफायर्स काय, ते सगळं आता आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर सगळ्यात अगोदर बघूया की आपण लॉजिक गेट्स कशा पद्धतीचे असतात, लॉजिक गेट्स कशा पद्धतीने वर्कआउट करतात. पहिली गोष्ट समजून घ्या की लॉजिक गेट्स काय आहेत. तर सेमी कंडक्टर चॅप्टर आहे. सेमी कंडक्टर्स मध्ये काय असतात, चिप्स असतात. चिप्स म्हणजे सेमी कंडक्टर्स असतात. छोट्या छोट्या चिप्स असतात. चिप्स मध्ये ते कनेक्शन्स लावलेले असतात, बरोबर आहे. ते कनेक्शन्स म्हणजेच काय, सेमी कंडक्टर्स आहेत. आता ते सेमी कंडक्टर्स काय आहे, सेमी कंडक्टर्स मध्ये चिप असतात, छोट्या छोट्या चिप्स असतात. त्या चिप्स काय असतात, चिप्स मध्ये सर्किट्स असतात. त्या सर्किट्स मध्ये लॉजिक गेट्स असतात. सर्किट्स म्हणजे काय असतात, गेट्स असतात. ते गेट्स आपल्याला बघायचे. लॉजिक गेट्सवर जर आपण बघितलं, लॉजिक गेट्सवर सगळ्यात आपण जर टॉपिक जर बघितला, लॉजिक गेट्स याचे टाइप्स किती आहेत आपण बघितलं, गेट किती आहेत टोटली, 5 टाइप्स आहेत त्याच्यात. ऑर गेट, अँड गेट, नॉट गेट. हे मेनली 3 टाइप्स आहेत. त्याच्यानंतर बनलेले त्याला आपण काय म्हणलो, त्याच्यामध्ये 2 ऍडिशनल झाले, ते म्हणजे नॉर गेट आणि नॅन्ड गेट. हे जे 2 आहेत ह्यांना युनिव्हर्सल गेट असं सुद्धा म्हटलं जातंय. क्वेश्चन
2019 मध्ये नीट मध्ये विचारलं होतं की व्हॉट इज अ युनिव्हर्सल गेट. युनिव्हर्सल गेट खालीलपैकी कोणते आहेत? विच ऑफ द फॉलोइंग इज युनिव्हर्सल गेट. त्याच्यामध्ये अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट होता आणि नॅन्ड गेट होता. तर त्याच्या वेळेस 2019चा पीवायक्यू काढून बघा. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं होतं की नॅन्ड गेट याला काय म्हणतात? युनिव्हर्सल गेट म्हणतात. युनिव्हर्सल गेट म्हणजे काय असतं की हे कॉम्बिनेशन मध्ये बनले जातात. युनिव्हर्सल गेट म्हणजे काय? हे कॉम्बिनेशन मध्ये बनले जातात. चला बघायचं आपल्याला की कन्सेप्ट क्लिअर झाली. लॉजिक गेट्स मध्ये मेनली 3 टाइप्स आहेत: अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट. त्याच्यामध्ये युनिव्हर्सल गेट्स मध्ये 2 टाइप्स आहेत, ते म्हणजे नॉट गेट, नॉर गेट आणि नॅन्ड गेट. हे सगळं झालं कन्सेप्ट क्लिअर. आता आपण बघितलं होतं लॉजिक गेट्स आणि त्याचे प्रकार. लॉजिक गेट्स मध्ये त्याचे प्रकार बघितलेत, त्याच्यानंतर जे काही युनिव्हर्सल गेट्स त्याचे पण प्रकार बघितलेत. आता त्याच्या वन बाय वन त्याच्यामध्ये आपण डिटेलिंग बघणार आहे. तर त्या डिटेलिंग बघण्याच्या अगोदर आपण सांगतो की गेट्स आणि सेमी कंडक्टर्स कशा पद्धतीचे असतात. असे एक सर्किट असतात. सर्किटमध्ये काय असतात? लॉट्स ऑफ इनपुट्स असतात. हे काय असतात? इनपुट्स असतात. काय असतात? हे इनपुट्स असतात. इनपुट्स मध्ये लॉट्स ऑफ इनपुट्स. इनपुट मध्ये काय असतात? हाय व्होल्टेज, लो व्होल्टेज. त्याच्यानंतर येतं ह्याचं आउटपुट. त्याच्यानंतर येतं काय? याचं आउटपुट. आउटपुट मध्ये काय असू शकतात? एकतर हाय व्होल्टेज असेल किंवा लो व्होल्टेज असेल. इथं हाय व्होल्टेज जरी असलं, लो व्होल्टेज जरी असलं, मल्टिपल इनपुट जरी असले, तरी ज्यावेळेस ते आउटपुट बाहेर पडतात, आउटपुट बाहेर पडत असताना एकच असतात. एकतर ते हाय असणार किंवा लो असणार. तेच काय आपले सेमीकंडक्टर्स मध्ये येतात. आता ते जर हाय असेल तर 1 ने शो रिप्रेझेंट करतात, लो असेल तर 0 ने रिप्रेझेंट करतात. ह्या पद्धतीचे लॉजिक गेट्सचं वर्किंग असतं. वर्किंग आपण जर बघितलं की आता 1 आणि 0 ह्याच्या पलीकडे दुसरं काही नसतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर बघायचं झालं तर आपण IPLच्या मॅचेस चालू आहेत, क्रिकेटच्या मॅचेस असतात, त्याच्यामध्ये टॉस होतो, बरोबर आहे. आता तर महेंद्रसिंग धोनी नाहीये, पण आता ऋतुराज आहे CSKचा. सो त्याच्यामध्ये काय, एकतर हेड असणार नाही तर टेल असणार. त्याच पद्धतीचं एकतर हाय असणार किंवा लो असणार. हाय असेल तर 1 असणार, लो असेल तर 0 असणार. आता बघायचे आपल्याला की लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्सचे टाइप्स काय आहेत, एवढं बेसिक आपलं हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर लॉजिक गेट्स ऑर गेट बघायचं आहे. ऑर गेट बघूत आपण की काय. ऑर गेट मध्ये काय, ही सिंपल गोष्ट आहे. हे इनपुट्स असतात. हे अर्धा कटोरा चंद्र आणि हे आउटपुट. हे ए आणि हे बी. त्याच्यानंतर हे आउटपुट मध्ये काय, y इज इक्वल टू ए प्लस बी. पण ह्याला रीड असं नाही करायचं, y इज इक्वल टू ए ऑर बी असं रिप्रेझेंट करायचं. ए प्लस बी जरी असलं तरी इथं ए ऑर बी असं त्याला बोलायचं असतं. त्याच्यामध्ये काय की हे इनपुट्स आहेत आणि हे आउटपुट्स आहेत. तर आता ह्याच्यामध्ये आपण बघू की, आणि ह्या जो आहे ह्याला बुलियन एक्सप्रेशन म्हणायचं. काय म्हणायचं? बुलियन एक्सप्रेशन. आता ह्याच्यामध्ये ट्रुथ टेबल आहे. ट्रुथ टेबल काय असतात? इनपुट्स आणि आउटपुट्सचं कशा पद्धतीने वर्किंग होतं हे ट्रुथ टेबल मार्फत आपल्याला समजत असतं. ट्रुथ टेबल कशा पद्धतीने आहे ते बघूया आपण. ए, बी आणि जो बुलियन एक्सप्रेशन आहे तो काय आहे? आपला आउटपुट आहे. तर 1100 1010. आता हे झाले इनपुट्स. आता हे आउटपुट्स कशा पद्धतीने ह्याचे वर्कआउट करतात ते बघूया. जेव्हा हाय प्लस हाय दोन्ही हाय असतील तेव्हा इथं काय असेल? हाय असेल, म्हणजे आउटपुट काय 1 येईल, हाय येईल. ज्यावेळेस हाय आणि लो असेल त्यावेळेस आउटपुट काय येईल? हाय येईल. ज्यावेळेस एक पण हाय असेल ऑर गेट मध्ये त्यावेळेस आउटपुट काय असेल? ऑलवेज हाय असेल, आउटपुट 1 येईल. इथं लो आहे आणि हाय आहे तर इथं सुद्धा 1 येईल, म्हणजे आउटपुट काय? ऑलवेज हाय असेल. आणि इथं लो आहे, इथं लो आहे, त्यावेळेसच फक्त आउटपुट काय येईल? लो येईल. हे झालं ऑर गेट. ऑर गेट मध्ये कन्सेप्ट क्लिअर झाली. बुलियन एक्सप्रेशन काय? y इज इक्वल टू ए ऑर बी. हे झालं बुलियन एक्सप्रेशन. आउटपुट्स काय आहेत? 1110. कळालं? एक पण हाय असेल तर आउटपुट पण हायच येणार. दोन्ही लो असतील तरच आउटपुट लो येणार. सेम कंडिशन मध्ये आपण बघायचं झालं तर अँड गेट बघू.
अँड गेटच्या सगळ्यात ह्याची एक ट्रिक सांगतो सोपी, की अँड गेटमध्ये सगळ्यात शेवटी काय डी आहे. मग ह्याच्यामध्ये डीचं कसं शेप असतो अल्फाबेटिकली अशा पद्धतीचं. डीचा असा जो शेप असतो ह्याच पद्धतीनं ह्याचं एक्सप्रेशन असतं. हे ए, हे बी आणि वाय इज इक्वल टू डीच्या शेवटी काय, डी म्हणजेच काय डॉट आहे, ए डॉट बी असं लक्षात ठेवायचं. तर हे झालं अँड गेट. अँड गेट मध्ये काय हे बुलियन एक्सप्रेशन झालं. त्याच्यानंतर आउटपुट्स कसे असतात, ए बी आणि ए डॉट बी, 1 1 0 0 1 0 1 0. याच्यामध्ये बघूया आपण की ए डॉट बी ला जे आउटपुट आहे त्यावेळेस कसं होईल, दोन्ही हाय असतील त्यावेळेस काय होईल, ज्यावेळेस दोन्ही हाय असतील त्यावेळेस हाय होईल, आणि ज्यावेळेस दोन्ही हाय प्लस लो लो होईल, लो हाय लो होईल, लो लो होईल. ज्यावेळेस फक्त दोन्ही हाय असतील त्याच वेळेस हाय येईल, आणि त्याच्यामध्ये एक पण लो असेल त्यावेळेस आउटपुट लो येईल. ऑर गेट मध्ये बघितलं, एक पण हाय असेल आउटपुट हाय येईल, दोन्ही लो असतील तरच लो येईल. ह्याच्यामध्ये सेम दोन्ही हाय असतील तरच, ह्याच्या उलट ही आहे, दोन्ही हाय असतील तरच हाय येईल, अदरवाईज एक पण लो असेल तर आउटपुट काय होईल, लो येईल. आपण बघितलं ऑर गेट, अँड गेट. आता त्याच्यानंतर महत्वाची कन्सेप्ट त्याच्यामध्ये आपण बघायची की नॉट गेट. थर्ड आहे जे की मेन आहे ते काय, नॉट गेट. नॉट गेटचं सिंपल आहे, सिंपल स्ट्रक्चर आहे. नॉट गेटला आपण रिव्हर्सल गेट सुद्धा म्हटलं जातंय किंवा इन्व्हर्टर गेट सुद्धा म्हटलं जातंय. आता नॉट गेटमध्ये काय की दोनच असतात, ह्याच्यामध्ये एकच आउटपुट असतो, एकच इनपुट असतो. ते कशा पद्धतीचं आहे बघूया. 1 असेल तर काय आउटपुट काय, ए बार आहे, इथं ए आहे, एवढंच आहे. इथं 1 असेल तर इथं काय 0 होईल, इथं 0 असेल तर इथं 1 होईल. इज दॅट सिम्पल. हे झाले ऑर गेट, अँड गेट आणि नॉट गेट. आता आपण बघणार आहे युनिव्हर्सल गेट्स. युनिव्हर्सल गेटला आपण बघितल्याप्रमाणे कॉम्बिनेशन गेट हे दुसरं पण नाव आहे. युनिव्हर्सल गेट म्हणजेच कॉम्बिनेशन गेट्स. आता ह्याच्यामध्ये एक क्वेश्चन आला होता 2019 ला नीटला, विच ऑफ द फॉलोइंग इज युनिव्हर्सल गेट्स, ते आपण बघितलं. तर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन गेट्स कोणते आहेत, एन म्हणजे नॉट आणि ऑर, ह्या दोन गेट्सला बनून युनिव्हर्सल गेट बनले जातात, ते म्हणजे नॉर गेट बनले जातात. सेम पद्धतीचं नॅन्ड गेट आहे. नॅन्ड गेट मध्ये काय, नॉट प्लस अँड इज इक्वल टू नॅन्ड गेट, बरोबर आहे. तर आता हे कशा पद्धतीने वर्किंग होतंय ते आपण बघूया की सेम आहे, सेम ऑर गेटचं स्ट्रक्चर, फक्त समोर एक छोटीशी अशी बांगडी येते. काय येते लक्षात काय ठेवायचं, एक छोटीशी अशी इथे एक बांगडी येते. आणि वाय इज इक्वल टू जे काही आपलं ऑर गेटचं जे काही आउटपुट होतं ए प्लस ए ऑर बी, त्याच्यावर फक्त बार असतो, त्याच्यावर काय येईल, फक्त बार येईल. आता ट्रुथ टेबल बघितलं 1 1 0 0, बीचं काय 1 0 1 0, आणि हे काय, हे हा ट्रुथ टेबल ऑरचा आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये नॉट ऍड झाल्यामुळं ह्या ट्रुथ टेबलचा रिव्हर्सल जो आहे तो नॉर गेटचा ट्रुथ टेबल होईल. नॉट प्लस ऑर, ऑर गेटचा हा ट्रुथ टेबल आहे. 1 1, एक पण हाय असेल, हाय हाय हाय, दोन्ही लो असतील लो. पण नॉर गेट मध्ये रिव्हर्सल येतं, त्याच्यामध्ये काय येते, बार असल्यामुळं की 1चं 0 होईल, 1चं 0 होईल, 1चं 0 होईल, 0चं 1 होईल. हे समजलं. सेम गोष्ट नॅन्ड गेट मध्ये. नॅन्ड गेट काय, नॉट आणि अँड गेटचं कॉम्बिनेशन मध्ये नॅन्ड गेट आहे. त्याच्यामध्ये ट्रुथ टेबल बघितलं 1 1 0 0 1 0 1 0, आणि ह्याचं आउटपुट जर बघितलं 1 डॉट बीचं 1 0 0 0, म्हणजे दोन्ही हाय असतील तरच हाय, एक पण लो असेल लो लो लो, बघितलं आपण. हे झालं अँड गेटचं. बट याच्यामध्ये उलट कसं आहे की ह्यावेळेस नॉट आलंय, बरोबर आहे. नॉट ज्यावेळेस बार येईल, नॉट येईल, त्यावेळेस काय होईल, नॅन्ड गेटचं 1चं 0 होईल, 0चं 1 होईल, 0चं 1 होईल आणि 0चं 1 होईल. अशा पद्धतीचे हे 5 गेट्स आहेत. अँड गेट पाहिलंय, ऑर गेट पाहिलंय, नॉट गेट पाहिले, हे झाले मेन गेट्स. त्याच्यानंतर युनिव्हर्सल गेट्स 2 आहेत जे म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये बनले जातात, ते म्हणजे नॅन्ड गेट आणि नॉर गेट. हे याचे बुलियन एक्सप्रेशन बघितलेत, याचं ट्रुथ टेबल बघितले, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ह्याच्यावरून क्वेश्चन फॉर्म होतात आणि कशा पद्धतीने क्वेश्चन सोडवायचे, हे सगळ्यात मेन पाया आहे हा लॉजिक गेट्सचा, जो की सीईटी मध्ये, नीट मध्ये, जेडब्ल्यू मध्ये हे तुम्हाला हे कामाला पडणार आहे. तर अशा पद्धतीचं आहे
आणि आता लगेच पुढच्या सेक्शन मध्ये आपण PYQs बघणार आहे. नीटचे PYQs, JEE चे PYQs आणि CET चे PYQs आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. राईट इट डाऊन.